व्यापारासाठी बाजारपेठा शोधल्या। तेव्हा काय रस्ते नव्हते, तेव्हा काय समृद्धी महामार्ग नव्हता, तेव्हा हायवे नव्हते, परंतु बंजारा समाज अखंड देशभर फिरला आणि त्यांनी रस्ते शोधले, बाजारपेठा शोधल्या। आर्थिक सुबत्ता लोकांच्या मध्ये यावी यासाठी बंजारा समाजानं फार मोठं योगदान दिलंय। जो बिश्नोई समाज आहे राजस्थान मधला, तो निसर्गप्रेमी खूप आहे, पशुवरती प्रचंड प्रेम करणारा समाज आहे आणि पशुसाठी निसर्गासाठी बिश्नोई समाजानं स्वतःचा जीव सुद्धा द्यायला ते मागे पुढे बघत नाहीत। आणि जो पशुपालक या देशातला समाज आहे, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंतचा किंवा पूर्व भारतातली जी नागालँड पासून आपल्या गुजरातच्या या कच्छ पर्यंतचा हा जो सगळा पशुपालक समाज आहे, त्यांनी जेव्हा रस्ते नव्हते या देशामध्ये तेव्हा वाटा शोधायचं काम केलं, जेव्हा नकाशे तयार नव्हते तेव्हा प्रदेश शोधायचं काम केलं, आणि जेव्हा राज्य नव्हती या देशामध्ये तेव्हा माणसं जोडायचं काम हे या देशातल्या पशुपालक समाजाने केलंय। म्हणजे तुम्ही आणि आम्ही केलंय, याच्या पलीकडे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या माणसांनी कुणीच केलं नाही। आणि म्हणून धनगर समाज हा प्रचंड संस्कृतीनं श्रीमंत समाज आहे, प्रचंड श्रीमंत आहे। आपल्याकडे जे आहे ते कुणाकडे नाही। आपल्याकडे ओबी आहे, आपल्याकडे ढोल आहे, आपल्याकडे देव आहेत, दैवत आहेत, खूप आहेत। आपल्याकडे बिरोबा आहे, आपल्याकडे मसोबा आहे, आपल्याकडे खंडोबा आहे, आपल्याकडे ज्योतिबा आहे, आपल्याकडे मस्कोबा आहे, आपल्याकडे म्हातारबा आहे, आपल्याकडे येताळबा आहे, आपल्याकडे सटवाई आहे। काय नाही असं नाही आहे, आपल्याकडे प्रचंड वेगळंपण आहे। परंतु आपल्या लोकांच्या मध्ये आता एक न्यूनगंड आला आहे। आम्ही कोणीतरी सुधारलोय, आम्ही आता मोठे झालो आहे, आमची आता पोरं इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये शिकायला जात आहेत, गळ्यात टॉय घालतायत, बूट घालतायत, इन्शर्ट करतायत, केलं पाहिजे, त्याबद्दल दुमत अजिबातच नाही। आपल्या पोरांनी शिकलंच पाहिजे, त्याबद्दल अजिबात अडचण नाही। परंतु आपलं मूळ विसरता कामा नये। आपण गावाकडे गेल्याच्या नंतर आपण आपल्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गेलं पाहिजे। अरे हे नाही कुणाकडं इतकी प्रचंड श्रीमंती जी धनगर समाजाकडं सांस्कृतिक दृष्टिकोनातून आहे ती इतर समाजाकडं नाही। आपल्याकडे वेगळं पण आहे। आता हे आपले फेटा बांधून आले, जरा उभा राहा। आता तुम्ही आम्ही आलो नाही, आपण आता सुटाबुटात आलोय। आता ह्यांना नेऊन जर दिल्लीत उभा केलं संसद भवनाच्या पुढं, तर ह्यांना यांचं नाव सांगायची गरज आहे का? कुणी काय म्हणाल हा कोण आहे? हा धनगर आहे, कोण म्हणा हा गडरी आहे, हा कोण म्हण बघेल आहे, हा पाल आहे, पण रबारी आहे, पण धनगर आहे। देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आपली नावं वेगळी आहेत, पण यांचा पेहरावा बघितल्याच्या नंतर कुणी सांगल की हा पशुपालक आहे, हा धनगर आहे, कारण आपली ही वेगळी वेशभूषा आहे। हे दुसऱ्या तिसऱ्याकडे नाही आहे, हे काही ठराविक लोकांच्याकडे आहे। समजा बंजारा समाज आहे, त्यांचं एक वेगळी वेशभूषा आहे, हे श्रीमंती आहे, हे गरिबीचं लक्षण नाही आहे। कारण आपल्या मनामध्ये लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड आला आहे। इंग्रजांना माहीत होतं त्यांना स्थिर समाज पाहिजे होता, गावात राहणारा समाज इंग्रजांना प्रिय होता, कारण गावात राहणाऱ्या लोकांच्याकडून त्यांना कर वसूल करता येत होता। गावात राहणारा समाज म्हणजे सभ्य समाज असं इंग्रजांनी घोषित केलं। आणि रानावनामध्ये राहणाऱ्या ज्या भटक्या जमाती आहेत, या भटक्या जमातीचा काडी मात्र फायदा इंग्रजांना नव्हता। त्याला काय याच्याकडून कर मिळत नव्हता, ना त्यांना घर, ना त्यांना दार, ना ते गावात स्थिर आहे। आणि म्हणून हा समाज हा गुन्हेगारी समाज आहे असा ठपका 1871ला या इंग्रजांनी या सरसकट भटक्या जमातीच्या कपाळावरती ठोकून टाकला। परंतु मित्रांनो, आपण